हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज मी मंदिर क्लीन करणार आहे। तर त्यासाठी सगळ्यात पहिला मी इथं थोडासा एक व्हिडिओ पाहिलेला यूट्यूबमध्ये, तर तोच आता मी अप्लाय करते, बघू होतंय का म्हणून ट्राय करते। तर सगळ्यात पहिल्यांदा इथं हँडवॉश घेतला लिक्विडचा जो आहे तो 2 टेबलस्पून अंदाजेच असा घेतलाय। त्याच्यामध्ये थोडासा 1 स्पून सोडा टाकलाय आणि नंतर लिंबू पिळलाय आणि हे फक्त थोडंसं आता लिंबू पिळल्यानंतर चमच्याने जे आहे तर ते थोडंसं मिक्स केलं व्यवस्थित आणि लगेच मंदिर साफ करायला घेतलं। पण मी थोडा वेळ हे बनवून ठेवलं आणि मग 1-2-3 मिनिटं गेली असतील, म्हणजे मंदिर आधी साफसफाई किंवा रिकामं केलं नव्हतं पूर्ण मंदिर आणि डायरेक्ट क्लीन करायला घेतलं, तर ते थोडं मला वाटतं जास्त बेटर त्याचा इफेक्ट होतोय। त्यानंतर क्लिनिंगला चालू केली। तर आज सकाळी टिफिन वगैरे बनवलाच नव्हता, उपवासच होता ह्यांचा आणि माझा, तर त्यामुळं विहीला फक्त कॉर्न जे होते तर ते थोडेसे भाजून दिले आणि तिला स्कूलमध्ये सोडून आले। नंतर माझी क्लिनिंग चालू झाली। तर त्यानंतर मी सगळं जे बेडरूममधलं पूर्ण कपाट, बेड वगैरे आहेत, बेड तर 2-3 दिवसापूर्वी यांनी पूर्ण क्लीन, म्हणजे बाहेर वगैरे काढून खालचं वगैरे साफ केलेलं, त्यामुळे बेड काही जास्त क्लीन करायची गरज नाही पडली। नंतर वरचा फॅन वगैरे सगळं बेडरूम आज क्लीन झाले व्यवस्थित। आता हॉलमधलं राहिलं आहे, पण आता हॉलमधलं पूर्ण हे सोफे वगैरे सरकवायला मला एवढं जमणार नाही आणि सकाळपासून क्लिनिंग पण मी करते खूप। किचनचं वगैरे जास्त सगळे खालचे डब्बे वगैरे पण काढून किचन खालचं वगैरे ते पण साफ केलं, पण ते मी व्हिडिओ वगैरे नाही बनवला, कारण मग ते व्हिडिओ बनवत असलं की खूप उशीर लागतोय। म्हणजे मंदिर क्लीन करताना आणि थोडंसं जेवढं क्लीन थोडी होती तर ती मी तुम्हाला दाखवली। काही ठिकाणी मोबाईल ठेवताच येत नाही, तर त्यामुळे ते दाखवायचं राहून जातं। तर मग आता हॉल फक्त राहिलं आहे, किचन जे आहे तर ते आज पूर्ण झालं आणि बेडरूम पण पूर्ण झाले आणि आता फक्त हॉल आणि बाथरूम पूर्ण असं व्यवस्थित क्लीन करायचं राहिले आणि टॉयलेट वगैरे तर ते काही एका दिवसात होऊन जाईल। तर आता हे सोफ्यावरचं क्लीन करून आता लगेच फरशी पुसून घेते आणि आज आहे सोमवती अमावस्या, प्लस शेवटचा सोमवार पण आहे। सकाळपासून अजून पूजा झाली नाही। मला आधी मंदिर साफ करायचं होतं, कारण मग घाई गडबडीत मंदिर तेवढं घाई गडबडीत नीट क्लीन होत नाही, म्हणून मी सगळ्यात आधी मंदिरापासून सुरुवात केली। मंदिर छान क्लीन झालं आणि मग बाजूला एक करत चालू केलं असं। त्यानंतर विहीला स्कूलमधून घेऊन वगैरे आले आणि इथं साबुदाण्याची खिचडी जी होती तर ती बनवली, दही वगैरे फ्रीजमधून काढून ठेवलं आणि मग दुपारी थोडंसं तिचं होमवर्क वगैरे, मग व्हिडिओ एडिटिंग अपलोडिंग वगैरे हे चालूच असतं काहीतरी थोडंफार। आता संध्याकाळी 6 वाजलेत आणि मी आता देवपूजेला सुरुवात केली। तर ॲक्च्युली माझी मंथली प्रॉब्लेम येऊ शकत होता, त्यामुळे मग मी पूजा करायची की नाही असं ह्याच्यातच सकाळपासून राहून गेलेलं, पण आता फायनली मी करते। तर आज नेहमीप्रमाणे पूजा नाही झाली, पण म्हणजे मनासारखी एवढी पूजा नाही झाली, कारण एकतर फुलं वगैरे पण भेटली नव्हती। तर मी विहीला स्कूलमध्ये आणायला
तर श्रावण संपायच्या आधी 2 दिवसच मी तुम्हाला मागाशी सांगितलं मंथली प्रॉब्लेम असं वाटत होतं, डेट वगैरे होती त्यामुळं. पण मी आधीच ग्रंथ जो होता तर तो संपवून टाकला होता माझा शिवलीलामृत. तर त्या ग्रंथ वगैरे वाचायचं झालं होतं माझं. आणि आज मी आंघोळ पण केली नाही, संध्याकाळ पण झालेला आणि विहीचे पप्पा वगैरे पण अजून आले नव्हते, त्यामुळे खूपच म्हणजे सगळंच हे झालं आज. पण फक्त मग अभिषेक करून पूजा वगैरे करून घेतली. त्यामुळं मग ग्रंथ वगैरे नाही वाचला मी, फक्त पूजाच केली आणि जेवढं मला पाठ आहे तेवढं रामरक्षा स्तोत्र म्हटलं. आणि जो अभिषेक होता तो चालू ठेवला आणि मग टी व्हीवरती रुद्रपाठ चालू ठेवला आणि तेवढा वेळ मग थोडासा अभिषेक चालू ठेवला. आणि त्यानंतर मग गुळाचा नैवेद्य दाखवून घेतला तोपर्यंत. आणि मग खीर बनवायचीच होती आज. तसंही सोमवारी तर मी म्हणजे तांदळाची खीर गुळ घालून बनवते प्रसादासाठी म्हणून. तर मग त्यानंतर माझ्या स्वयंपाकाची ती तयारी चालू होती. तर आज भाजीसाठी जास्त, आता मी मग काल सांगितलं की भाज्या खूप म्हणजे खूप महाग झाल्यात आणि जर भेटल्या तर मग त्या म्हणजे फ्रेश नाही भेटत किंवा एकदम खराब अशा भेटतात. तर त्यामुळे त्या घेऊ पण नव्हतं, म्हणून मग फक्त पनीरची ग्रेव्ही बनवणार आहे मी आज. तर ग्रेव्ही एकदम सिंपल बनवणार आहे. फक्त इथं कांदा आणि टोमॅटो आहे, हा कट करून घेतला आहे. आणि थोडीशी नेहमीसारखी मी नेहमीचीच वाटण, जास्त नाही म्हणजे जास्त काही नाही घालत, फक्त खोबरं, तीळ आणि जिऱ्याची पेस्ट घालते ह्याच्यामध्ये. तर आता पनीर वगैरे फ्राय करून घेतलं आणि कांदा आणि टोमॅटो भाजून मग ती जी पेस्ट होती तर ते टाकून वाटण भाजून घेतलं ते लगेच. मग आणि त्याच्यातच थोडंसं लाल तिखट टाकून गरम मसाला थोडा टाकला आणि भाजी जी आहे तर ती बनवून घेतली. भाजी वगैरे बनवून घेतली आणि मग लगेच खिरीसाठी मग इथं दूध जे होतं, तर खिरीसाठी मी दूध थोडं जे आहे तर ते वेगळं म्हणजे नॉर्मल वापरते, कात्रजचं किंवा अमूलचं वगैरे असेल तर ते वापरते. आणि नाहीतर आम्ही घरी म्हणजे मुलींसाठी स्पेशली मग गोकुळचंच आणते मग मी. तर आता मग तेच दूध खिरीसाठी म्हणून मी ते 1 लिटर दूध वापरते. तर एक दिवस जरी खीर बनवली तर दुसऱ्या दिवशी उरतेच, मग 2 दिवस होते. म्हणून मग मी जास्त एक टाईमच बनवून ठेवते फ्रीजमध्ये. तर त्यासाठी जास्त दूध घेतलं आहे मी इथं. आणि हे आले होते आत्ता, तर ह्यांनी येताना खायला आणलं होतं, कारण इथं सकाळपासून उपवास, काहीच खाल्लं नव्हतं त्यांनी बगर वगैरे, पण काहीतरी कामात राहून गेलं होतं. मग म्हणून त्यांनी आता इथं समोस्यावरतीचा तो उपवास सोडून घेतला. तर आणि मग माझा स्वयंपाक चालूच होता, चपाती वगैरे लाटून घेतल्या आणि चपाती वगैरे झाल्यानंतर मग आम्ही गेलो होतो मंदिरात. मंदिरातून आल्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं. तर पुढं मी व्हिडिओ कंटिन्यू नाही केला, कारण खूप उशीर झालेला, 9 साडेनऊ वाजलेली जाऊन यायला. कारण मग दळण वगैरे पण दळून आणलं होतं येता येता, त्यामुळे थोडा उशीर झाला.